खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात राहत होता एक कोमल हृदयाचा ब्राह्मण, ज्याचा नाव होता सुदामा. तो खूप गरीब होता, पण त्याचा मन भक्तीने भरलेला होता. सुदामा कोणी साधा व्यक्ती नव्हता. तो होता बलपणाचा मित्र, भगवान कृष्णचा. सुदामा आपल्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत राहत होता. आयुष्याच्या बेसिक गरजा साठी सुद्धा संघर्ष करत होता. काही दिवस असे पण येता होते जेव्हा त्यांच्याकडे खाण्यासाठी काही नव्हता. एक दिवस त्याची पत्नी हलू बोलाली, "तू कृष्णचा इतका जवळचा मित्र आहेस, काय तू त्यांना भेटायला जट नाही? कदाचित ते आपल्याला मदत करतील." सुदामा थोडा घाबरला. "मी कसा जाऊ फक्त मदत मागण्यासाठी?" खरी दोस्ती फायद्यासाठी नसते, पण आपल्या परिवाराचा त्रास बघून शेवटी तो तयार झाला. निघण्यापूर्वी त्याच्या पत्नीने शेजाऱ्याकडे थोडा पोहा उधार घेतला. तो एका छोट्या कपड्यात बांधला आणि सुदामाला दिला. तो खूप साधा होता, खूपच साधा, पण प्रेमाने भरलेला होता. सुदामा आपल्या लंबा प्रवासावर निघाला, द्वारकेला. तो अनेक दिवस चलत रहा, नंगे पाय, थकलेला आणि भूकलेला. पण त्याचा मन आनंदाने भरलेला होता. जेव्हा सुदामा द्वारकेला पोहोचला, कृष्णच्या महालाच्या बाहेर, तर रक्षकांनी त्याचे कपडे बघून थोडा थांबवला. पण जशी कृष्णाने त्याचा नाव ऐकला, ते धावून आले. भगवान कृष्ण, द्वारकेचे राजा, नंगे पाय आपल्या मित्राला भेटायला धावून आले. त्यांनी सुदामाला घाण मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. सृष्टीचा स्वामी आपल्या गरीब मित्रांचे स्वागत करत होते इतक्या प्रेमाने. कृष्णा त्यांना आत घेऊन गेले, आपल्या स्वतःच्या सिंहासनावर बसवला आणि प्रेमाने त्यांचे पाय धुतले. नंतर कृष्ण हसले आणि म्हटले, "सुदामा, माझ्यासाठी काय आणला आहेस?" सुदामा लाजला. त्याने छोटी पोटली लापायचा प्रयत्न केला, पण कृष्णने ती प्रेमाने घेली. तो फक्त साधा पोहा होता, पण कृष्णसाठी तो सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान होता. त्यांनी तो खूप आनंदाने खाल्ला. सुदामा काही वेळ तिथे राहा, शांती आणि सुख अनुभवता. पण त्याने काहीही मागितला नाही, एकदा सुद्धा नाही. काही वेळानंतर तो परत घरी निघाला. पण जेव्हा तो आपल्या गावात पोहोचला, तो चकित झाला. त्याची छोटी झोपडी गायब झाली होती. त्याच्या जागी एक सुंदर घर उभा होता. त्याचा परिवार आनंदी होता, चांगल्या कपड्यात, सुखी आणि समाधानाने भरलेला. कृष्णने त्याला सगळा काही दिला होता, तो पण ना मागतच. हे आहे शुद्ध भक्तीचे बळ. भगवद्गीतेत कृष्ण म्हणतात, "जो कोणी मला प्रेमाने एक पान, एक फूल, एक फळ किंवा पाणी अर्पण करतो, मी ते स्वीकार करतो." सुदामाने खूप कमी दिला, पण तो प्रेमाने दिला, आणि कृष्णाने त्याला सगळं काही दिला. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असा हिंदू विजडमला सबस्क्राईब करा, अशी सरळ गोष्ट पाहण्यासाठी, ज्यामध्ये आहे गहरा गीतेचा ज्ञान.